नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 2-3 महिन्यापासून आम्ही ज्ञानराधा हा विषय आणि इतर मल्टीस्टेट हा विषय घेऊन ठेवीदारांच्या हितासाठी सलग आपल्याबरोबर चलत आहोत आणि आम्हाला समाधान आहे की आम्ही आमच्या परीने जेवढं काही ठेवीदारांच्या हितासाठी करता आलं तेवढं केलंय आणि पुढे पण करत राहू. या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या मागचं कारण की आज एक ठेवीदारांच्या हितासाठीची एक चांगली बाजू आपल्या समोर येते. ती म्हणजे काल पोलीस प्रशासनाने एक प्रेस नोट काढली आणि त्या प्रेस नोटमध्ये पोलीस प्रशासनाने ज्या ज्या काही गोष्टी मांडल्यात त्या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला तर एक मात्र बरं आहे की ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्यासाठीचा कुठंतरी आता मार्ग सुकर वाटतोय किंवा ठेवीदारांचे पैसे मिळतील असं जाणवतंय. ठीक आहे, पैसे मिळण्यासाठी थोडासा विलंब लागेल, या जरी गोष्टी असल्या तरी ठेवीदारांना पैसे मिळतील. पण या गोष्टीतून एक मात्र सिद्ध होते, ही आताची प्रेस नोट, याच्या अगोदरची काढलेली प्रेस नोट, या कुठल्याही प्रेस नोटमध्ये कुठे यांचं फॉरेन फंड ते नाही का ते काय ते वेगवेगळे शब्द यार, ते सगळे फॉरेन फंड कुठे यांचे जे काही हस्तक होते त्या हस्तकांनी विविध ठेवीदारांना बोललं गेलेलं की नाही फंड येणारच आहे, फंड इथं आला आहे, अचानक HDFC मध्ये येतो, अचानक SBI मध्ये येतो, ही सगळी प्रोसेस तुम्ही जर त्रास दिला तर फंड येणार नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी येत होतांड होतं असं म्हणण्याची पाळी ही प्रेस नोट बघितल्यावर येते. कारण तसं जर काही असतं, तुमच्याकडे जर फंड येणार असते तर या प्रेस नोट मध्ये ते कुठं ना कुठतरी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. याच्यात आणखीन एक गोष्ट मी आनंदाने आवर्जून आणि स्वाभिमानाने बोलतोय, ते म्हणजे आपले वकील आवटी साहेब. मित्रांनो, कोणी कोणासाठी एवढी मेहनत करत नाही, पण मी पाहतोय बारकाईने प्रत्येक छोटी मोठी घडामोड पाहतोय आवटी साहेबांची. ठेवीदार हजर जरी नसले तरी आवटे साहेब स्वतः पळून ठेवीदारांच्या मदतीसाठी जागोजागी जात आहेत आणि या गोष्टीबद्दल मात्र त्यांचे जितके ऋण व्यक्त करावे तितके कमी राहतील. हे एक ठिकाणी असा भला माणूस भेटतो आणि दुसऱ्या ठिकाणी असे पण लोक भेटतात की 8-8, 9-9, 10-10 महिने फक्त फेसबुक लाईव्हवर ठेवीदारांना उल्लू बनवलं गेलं. मग तुम्ही पोलीस प्रशासन म्हणून तुम्हाला ते कागद बघितल्यावर कळत नव्हतं का की फंड फॉरेनचे कुठलेही येणार नाहीत? कसल्या मिटिंगा घेतल्या तुम्ही त्यांच्या बरोबर, कसल्या मिटिंगा? आणि दुसरी गोष्ट, त्या प्रत्येक मिटिंग मध्ये अर्चना कुठे हे स्वतः जातीने हजर, आशिष कुठे हे स्वतः हजर, आशिष पाटोदकर हे स्वतः जातीने हजर. त्याच्यानंतर ते भावनिक आव्हान सर म्हणून बोलणं, कुठे गेलं ते तुमचं फॉरेन फंडचं? कुठे गेलं? चला हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. पण या गोष्टी आजचा जर हा सगळा रिपोर्ट जर पाहिला तर या रिपोर्टमध्ये तसं तर पोलीस प्रशासनाने सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, शिवाजी करांडे, घोलप, जोगदंड, सुरवशे अशा काही लोकांना अटक केलेली आहे. मग ही अटक केली, त्याच्यानंतर पोलीस सांगतात की आमचे 10 पथकं अटक करण्यासाठी तयार केलेले आहेत. मग आता तयार केलेत का अगोदरपासून तयार केलेत? मग आता जर तयार केलेले असतील तर मग आता का तयार केले, अगोदरपासून का तयार नव्हते केले? मग कुठे बाकीचे संचालक कुठे आहेत? कुठेचे सुरेश कुठे, ज्ञानराधाचे बाकीचे संचालक कुठे आहेत? बर, या सगळ्या प्रेस नोटचा जर अभ्यास केला तर नेमकं सुरेश कुटे याचे ज्ञानराधाचे पैसे अर्चना कुटे याच्या कुटे ग्रुपमध्ये गेलेले. आता आपण पाहतो इथं प्रॉपर्टीची सगळी यादी ती वाचून दाखवतो मी आपल्या समोर. या प्रॉपर्टीची सगळी यादी दिलेली असताना नेमकं याच्यातल्या किती प्रॉपर्टी सील केल्यात, मग सील कधी केल्या, त्या प्रॉपर्टी मधलं जे सामान आहे बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी फक्त डोलार उभारला गेला होता वरून शोचा आणि मध्ये काहीच नव्हतं असं पण ऐकण्यात आहे. पण जे काही मशिनरी वगैरे होत्या त्या मशिनरी आहेत की त्या अर्ध्यातल्या मशिनरी विकून दिलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी ठेवीदार आम्हाला बोलून दाखवत आहेत. तर याच्यामध्ये 10 पथकं नेमले असं सांगतायत. बघूया आता हे जे संचालक आहेत बाकीचे सगळे, यांना कधी उचललं जातं, तो काळे नावाचा ग्रस्त कधी पोलीस ताब्यात घेतात? कुठेच्या प्रॉपर्टीमधूनच निघतायत, पण काळेला जर ताब्यात घेतलं तर आणखीन सोपं होईल. बाकी यांचे जे व्यवस्थापक आहेत मग कर्मचाऱ्यांना फार राग येतो, तुम्ही आमच्याबद्दल कशाला बोलता? अहो मग तुमच्याबद्दल बोलत नाही ना, मग तुम्ही या ना ठेवीदारांच्या मदतीला या ना. ठेवीदारांच्या मदतीला न येता कुठे न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रताप केले तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. या सगळ्या गोष्टी अंत झालाय, ठेवीदारांच्या संयमाचा अंत. तर आता पण पोलिसांनी 24,20,000च्या आसपासचे वाहनं सुरेश कुटे यांच्या ताब्यात घेतलेले आहे. त्याच्याच बरोबर फलटण मधलं लिंबोटी या शिवारातील 65 एकर जमीन, 1 ते 7 मजली इमारत,
1 मजल्यापासून 7 मजली इमारत त्या जमिनीच्या त्या जमिनीच्या मध्ये 1 ते 7 मजले अशा काही इमारती, मशिनरी, असं सगळं एक 65 एकरचं आहे. त्याला लागूनच स्वराज डिझेल अँड पेट्रोल पंप हे म्हणजे त्या डेअरीजवळ, इथं डेअरी आहे त्या 65 एकर मध्ये, आणि त्या डेअरीजवळ स्वराज डिझेल अँड पेट्रोल पंप ची 4000 कोटीची प्रॉपर्टी आहे. ही सगळी मिळून 4000 कोटीची ही प्रॉपर्टी असताना त्याच्याच बरोबर पोलीस म्हणतात की निबंधक कार्यालयातून मिळालेले दस्त ज्याची 200 कोटीची किंमत आहे, त्याच्याच बरोबर आम्ही भारतातील सर्व नोंदणी कार्यालयातून माहिती मागवत आहोत. येऊ द्या ती माहिती आल्यानंतर आणखीन कळेल की किती ठेवे आहेत. हे सगळं होत असताना 238 मालमत्ता सुरेश कुटेच्या नावाने आहेत आणि त्या 238 मालमत्तेची किंमत होते 4400 कोटी रुपयेच्या आसपास, म्हणजे जर रफली कॅल्क्युलेट करून पोलिसांनी ते मांडलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर MPID कायदा ज्याचं कलम नंबर 3, 4, 5 याच्या अंतर्गत सुरेश कुटेवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या MPID कायद्याच्या अंतर्गत प्रस्ताव बनवणं चालू आहे. त्याच्याच बरोबर याच्यातला दुसरा म्होरक्या आशिष पाटोदकरच्या नावाच्या 3 प्रॉपर्टीज पोलिसांनी शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यातली एक प्रॉपर्टी 85 कोटी रुपयाची आहे. तिचं नाव आहे तिरुमला अॅग्रो. ही प्रॉपर्टी MIDC सोलापूर चिंचोली त्या ठिकाणची आहे. त्याच्याच बरोबर दुसरी प्रॉपर्टी आहे तिरुमला इंडस्ट्रीज आणि तिथल्या मशिनरी, याची किंमत आहे 995 कोटी रुपये. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे माफ करा, आतापर्यंतचे जे काही दोन्ही वेळेस ना ते त्यावेळी तिरुमलाची तिरुपती हे नाव आहे. तिरुपती ऑइल केक अँड इंडस्ट्रीज ज्याची किंमत आहे 305 कोटी रुपये. याच्याच बरोबर कुटेच्या स्ट्रॉंग रूम मधून मधली जिथली जी मेन शाखा आहे बीडची ज्ञानराजाची, त्या मेन शाखेच्या स्ट्रॉंग रूम मधून 6 लाख मिळालेले आहेत. आता हे झालं, हे सगळं पोलिसांनी नोट केलं. त्याच्यानंतर आम्ही हे करणार आहे ते करणार आहेत. आता पण एवढे ठेवीदाराचे मागच्या प्रेस नोटमध्ये भाग होता तो सगळा मांडला. हे सगळं असताना मग तो 9 महिन्याचा टाइमपास का केला? सगळ्यात मोठा प्रश्न ठेवीदारांच्या मनातला आहे. आम्ही पण, आमच्या जवळचे नातेवाईक पण या सगळ्या गोष्टीत भरडले गेलेले आहेत. आमच्या जवळचे मित्र पण या सगळ्या गोष्टीत भरडले गेलेले आहेत. त्यांचं दुःख, त्यांच्या यातना आणि त्यांचं ते हॉस्पिटल वगैरे हे सगळं आम्ही जवळून बघितलेलं आहे मित्रांनो. आमचा जीव त्याच्यामुळेच जळतो. आम्हाला हे जे तळपायाच्या मस्तकाला जाते ते त्याच्यामुळे जाते की उल्लू म्हणून, म्हणजे पैसे काढायला गेलेले असताना तिथला तो शाखेचा मुख्य असतो मॅनेजर, त्यांनी सांगितलं की नाही 4 दिवस थांबा, काही होत नाही, कुटे साहेब फार मोठे आहेत. ह्या कुटे साहेब फार मोठेच्या नावाने जे काढायला गेलेले होते पैसे त्यांना पण पैसे काढू दिले नाहीत. आणि त्याच्यामुळे इतकं मोठं नुकसान. असंख्य लोक आपण पाहतोय हार्ट अटॅक येऊन उपचार न मिळता असंख्य लोक गेलेले, त्याच्यात पण आमचे कोणीतरी असतील ना. तर हे सगळं होत असताना मग आणखीन बाकीच्या मुंबईला कुठल्या प्रॉपर्टी नाही आहेत का? मुंबईच्या प्रॉपर्टीचा अभ्यास तुम्ही आता पण केला नाही का? संभाजीनगरच्या प्रॉपर्टी आहेत त्याचा अभ्यास केला नाही का? वाळूच्या प्रॉपर्टी आहेत त्याचा अभ्यास केला नाही का? मग त्याचा अभ्यास जर केला तर मग त्या प्रॉपर्टी इथं का नाही आल्या या तुमच्या प्रेस नोटमध्ये? बाकीच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टी आहेत, महाराष्ट्र सोडून बाहेर कुठं कोणत्या प्रॉपर्टी आहेत, या गोष्टीचा पण अभ्यास होणं जरुरी आहे. याच्याच बरोबर तो काळ्या नावाचा ग्रस्त आहे, काळ्या नावाच्या ग्रस्तच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत हे पण शोधणं जरुरी आहे. त्याच्याच बरोबर आणखीन काय बाहेर देशात तर काही नाही ना खबडब केलं हे पण शोधणं जरुरी आहे. हे सगळं होत असताना RTO कार्यालयामध्ये 504 वेगवेगळ्या वाहनांची जी नोंद आहे त्याच्यातले तुम्ही सांगताय की आम्ही 3 वाहनं ताब्यात घेतले. 504 मधून 3 आणि 1-2 गाड्या जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्या. झालं का? एवढंच ताब्यात का? चला 10 वाहनं ताब्यात घेतले म्हणून 504 मधले 10. बाकीचे वाहनं कुठे आहेत? बाकीचे वाहनं तुम्ही ताब्यात घेणार आहेत त्याला तसंच थप्पी लावून ठेवणार आहेत का? मग जर ती वाहनं सगळे थप्पी लावून ठेवत असताना तर त्या वाहनाची आजपासून 1 वर्ष आणि 6 महिन्यांनी किंमत काय होणार आहे? त्याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टीत कोर्टाला पण ह्या गोष्टी तुम्ही मांडायला पाहिजे ना की आम्ही अशी वाहनं ताब्यात घेतलेले आहेत आणि या वाहनाचा लिलाव किंवा बोली आम्हाला करू द्यावी आणि त्याच्यानंतर कोर्ट सांगत त्याप्रमाणे ते पैसे जमा करून घ्यावे. पण या मुवमेंट्स फास्ट का होत नाही? या मुवमेंट्स गडबडीत का होत नाहीत? बरं, दुसरी गोष्ट आहे, विषय दुसरा चालला. बीड कलेक्टरनी जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मल्टी स्टेटच्या रजिस्ट्रारला जो अहवाल पाठवलाय त्या अहवालाची ऍक्शन रजिस्ट्रारने काय घेतली आहे का? आणखीन त्याने ते अहवाल पाहिलाच नाही का? त्यांना 2-3 महिने तो अहवाल पाहायचाच नाहीये? नेमकं काय हे सगळं समोर आलं पाहिजे. हे सगळं समोर येत असताना मात्र कुठे
ज्ञानराधा हा विषय पुढे आणून मग साईराम, राजस्थानी आणि माझी जाऊ यांना वाचवलं तर जात नाही ना. का बरं एकटा कुठे, म्हणजे पोलिसांसाठी फक्त कुठे, त्या गुन्हे म्हणजे आर्थिक गुन्ह्यांसाठी फक्त एकच आहे का तो कुठे, सुरेश कुठे, ज्ञानराधा एवढाच विषय आहे का? बाकीचे कोणाचेच गुन्हे दाखल नाही आहेत का? मग बाकीचे जर गुन्हे दाखल आहेत तर तुम्ही ह्यांना का उचलत नाहीये? तुम्ही जसे 10 पथकं इथं तयार केले, त्या पथकाला सांगा ना तिकडे जाताना हे पण दिसतेत का बघ म्हणून. करायचंच नाहीये का? नेमकं काय चाललंय हे? नेमकं काय चाललंय? कुठेचा विषय जोरात यायला चलू द्या, ह्याला बाकीच्या दोघांना निवांत राहू द्या, असं तर नाहीये ना. ही बोलण्याची पाळी येते, कारण की तपास, आतापर्यंत झालेला टाइमपास, या सगळ्या गोष्टी मात्र ठेवेदारांना ताण देतात, टेन्शन देतात. हे मात्र या सगळ्या प्रेस नोट नुसार मी पोलिसांचं आज कौतुक करतो की पोलिसांनी ही सगळी मुवमेंट केली आहे. आणि एवढ्या प्रॉपर्टी, पण एवढ्याच प्रॉपर्टी आहेत का? बाकीच्या प्रॉपर्टीज कुठे आहेत? मग त्याच्याबद्दल नेमकी काय हालचाल होणार आहे या गोष्टी समोर यायला पाहिजे. एमपीआयडी मध्ये नेमकं तुम्ही काय पाठवलंय, कोणता अहवाल पाठवलाय, या गोष्टी पण समोर यायला पाहिजे. आणि जर हे सगळे पैसे सुरेश कुठे, जसं की तुम्ही तिरुपती इंडस्ट्रीजला हे पैसे वापरले असं जर दाखवताय, तिरुपती इंडस्ट्रीज, तिरुपती ऑइल हे सगळं तुम्ही ताब्यात घेताय, तर मग हे पैसे बाकी ठिकाणी म्हणजे कुठे ग्रुपच्या इतर ठिकाणी वापरले नाहीत का वापरले आहेत, याचा पण शोध होणं जरुरी आहे. हा जर शोध झाला तर त्याच्या पुढची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी आमच्या ताब्यात आहेत असं कोर्टात मांडणं आणि पुढची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी कोर्टाला विनंती करणं, जेणेकरून की ठेवेदारांचे पैसे जितके लवकर होतील तितके मिळतील. या गोष्टीबद्दल सकारात्मक भूमिका पोलीस प्रशासनाने घ्यावी असं ठेवीदार आमच्याबरोबर वारंवार बोलतायत आणि असे आमच्या चॅनलच्या माध्यमातून पण आम्हाला आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे. या सगळ्या गोष्टी केल्या ही चांगली गोष्ट आहे. आता बाहेरच्या राज्यातून जे काही निबंधकांचे वगैरे अहवाल येतील त्याच्यामध्ये आणखीन कुठं काय प्रॉपर्टी आहेत हे जर मिळालं तर ते पण चांगली गोष्ट आहे. या सगळ्या प्रॉपर्टीचा जर आपण आता हिशोब केला तर या प्रॉपर्टीमध्ये मात्र ठेवीदारांचा भरपूर वाटा त्यांना परत मिळेल. पण ही मिळण्याची प्रक्रिया लवकर व्हायला पाहिजे, फास्ट व्हायला पाहिजे, प्रोसेस करण्यासाठी वेळ नाही लागायला पाहिजे, प्रोसेस पटपट. आणि या जर सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या तर ठेवीदारांना काही महिन्यामध्ये पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. पण ही सगळी प्रक्रिया फास्ट आणि ठेवीदारांचं हित जपून व्हायला पाहिजे. बाकीचे संचालक धरा ना, बाकीचे संचालक धरल्यानंतर त्या संचालकांच्या प्रॉपर्टीज बाकीचे सगळे माजी व्यवस्थापक, जे की माजी सीईओ होते काळेसारखे माजी व्यवस्थापक, तुमचे कुठे ग्रुप सांभाळणार असू द्या किंवा आणखी ज्ञानराधा सांभाळणार असू द्या, त्या माजी व्यवस्थापकाचं एकमेकाशी काही रिलेशन आहे का हे बघा. बँकेमधून कुठून कुठं कोणतं ट्रान्झॅक्शन झालंय का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या बाकीचे सगळे लोक उचलले तर आणखीन त्यांच्याकडनं बरंच गबाड समोर येईल. आणि त्यांच्याकडनं त्यांचं ज्यावेळेस इंट्रोगेशन घेतलं जाईल त्यावेळेस मात्र त्यांच्याकडनं काहीतरी माहिती पुढे येईल आणि या सगळ्या कलेक्टिव्ह माहितीचा उपयोग मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी होईल ही अपेक्षा आम्ही ठेवतोय आणि ही अपेक्षा ठेवीदार पण ठेवतात. बीडच्या आजूबाजूची भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे, मग ती प्रॉपर्टी बीडच्या आजूबाजूला असताना याच्यामध्ये उल्लेख नाहीये, मग तो का नाहीये या गोष्टीचा पण अभ्यास होणं जरुरी आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन 1-2 दिवसात आम्ही तुमच्या समोर येऊ. धन्यवाद मित्रांनो.